राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी 3 वर्षात कोणतेही काम केले नसल्याची मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्ष टीका केली। तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत 288 जागांवर लढण्यास राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज असल्याचं सुद्धा ते यावेळी म्हणाले। दरम्यान या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेना भाजपवर जोरदार टीका केली। शिवसेनेकडे अवजड मंत्रिपद दिल्याने त्यांना आता सगळं अवजड होऊ लागल्याची टीका सुद्धा अजित पवार यांनी केली आहे। हिंगोलीमधील वसमतमध्ये राष्ट्रवादीच्या वतीने निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते। च्या बैठकीमध्ये आम्ही या विषयावरती चर्चा केली। आम्ही 144चा प्रस्ताव ठेवला, त्यांना जे काय मांडायचं ते मांडलं। 2-2.5 तास चर्चा झाली आणि मग त्या संदर्भामध्ये त्यांनी त्यांच्या हायकमांड जो बोलावं, पक्षश्रेष्ठींनी जो बोलावं, आमच्याकडे प्रफुल्लभाई होते ते आदरणीय पवारसाहेबांजवळ या बाबतीमध्ये बोलणार आहेत आणि या संदर्भामध्ये समन्वयाने उचित असेल तो निर्णय नक्की त्या ठिकाणी होईल। जशी त्यांची तयारी असेल तशी आमची 288ची तयारी आहे। सोडलंय तर पळतंय अशी त्यांची अवस्था झाली। कारण त्यांना आंदोलन करायची तर ते त्यांचे सहयोगी सभासद आंदोलन करता येत नाही। त्यांचे 19 खासदार निवडून आले, त्यांना त्या ठिकाणी खातं दिलंय अवजड। शिवसेनेला ते वाटायला लागले अवजड, ते नकोच म्हणतात। त्यांच्या नेत्यांनी सांगितलं नको घेऊ, की आमच्या गीते साहेबांनी 1 दिवस नाही घेतलं। त्यांच्या वरिष्ठांनी भाजपचे सांगितलं घेता का जाता, ते बाबा घेतो लगेच खाता येईल।